टोल संदर्भातली आहे। टोल म्हटलं की अनेक जण डोक्याला हातच लावतात, पण आता टोलच्या कटकटीतनं वाहन चालकांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे। कारण केंद्र सरकारची एक योजना, केंद्र सरकार आता वाहन चालकांना मोठा दिलासा देण्याच्या विचारात आहे। राष्ट्रीय महामार्गांवरील टोल संदर्भात नवा निर्णय सध्या विचाराधीन आहे। यानुसार राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना टोलचा वर्षभराचा पास काढता येणार आहे। 3000 रुपये देऊन तुम्हाला कुठल्याही अडथळ्याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरनं वर्षभर प्रवास करता येईल। केवळ वर्षभरासाठीच नाही तर लाईफ टाईम पास सुद्धा तुम्हाला काढता येणार आहे। तुमच्या कारसाठी 30,000 रुपये देऊन तुम्ही लाईफ टाईम पास काढू शकाल। त्यामुळे जर या नव्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालं तर राष्ट्रीय महामार्गावरनं नेहमीच प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। आणि जगप्रसिद्ध असा एकशिंगी गेंडा पाहण्यासाठी जगभरातले प्राणीप्रेमी आसाममधल्या काझीरंगा अभयारण्याला भेट देतात। अनेकदा हे गेंडे अभयारण्याच्या सीमेतनं बाहेर आलेले पाहायला मिळतात। असाच एक मादी गेंडा तिच्या पिल्लासह अभयारण्याच्या बाहेर आली होती आणि पर्यटकांना अगदी रस्त्यावरतीच हे सुखद दृश्य अनुभवता आलं। आणि पंढरपूरमध्ये 8 फेब्रुवारीला माघी वारी अर्थात जया एकादशी सोहळा संपन्न होणार आहे। या निमित्तानं पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे विठुरायाचं मंदिर अधिकच फुलून गेलंय। माघी यात्रेत येणाऱ्या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूचा प्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी 5 लाख टन बुंदी आणि 50,000 राजगिरा लाडू तयार करण्यात येत आहेत। भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद हा स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सगळे नियम पाळले जातील। यानंतरची बातमी टोल संदर्भातली आहे। टोल म्हटलं की अनेक जण डोक्याला हातच लावतात, पण आता टोलच्या कटकटीतनं वाहन चालकांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे। कारण केंद्र सरकारची एक योजना, केंद्र सरकार आता वाहन चालकांना मोठा दिलासा देण्याच्या विचारात आहे। राष्ट्रीय महामार्गांवरील टोल संदर्भात नवा निर्णय सध्या विचाराधीन आहे। यानुसार राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना टोलचा वर्षभराचा पास काढता येणार आहे। 3000 रुपये देऊन तुम्हाला कुठल्याही अडथळ्याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरनं वर्षभर प्रवास करता येईल। केवळ वर्षभरासाठीच नाही तर लाईफ टाईम पास सुद्धा तुम्हाला काढता येणार आहे। तुमच्या कारसाठी 30,000 रुपये देऊन तुम्ही लाईफ टाईम पास काढू शकाल। त्यामुळे जर या नव्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालं तर राष्ट्रीय महामार्गावरनं नेहमीच प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। आणि जगप्रसिद्ध असा एकशिंगी गेंडा पाहण्यासाठी जगभरातले प्राणीप्रेमी आसाममधल्या काझीरंगा अभयारण्याला भेट देतात। अनेकदा हे गेंडे अभयारण्याच्या सीमेतनं बाहेर आलेले पाहायला मिळतात। असाच एक मादी गेंडा तिच्या पिल्लासह अभयारण्याच्या बाहेर आली होती आणि पर्यटकांना अगदी रस्त्यावरतीच हे सुखद दृश्य अनुभवता आलं। देशभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे। रोजच्या रोज बिबट्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येतात आणि अशातच माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना ठार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ला होणं ही रोजची बाब बनली असून बिबट्याला असलेल्या संरक्षणामुळे त्याला मारता येत नाही। याच विरोधात सुजय विखे पाटील कोर्टातही जाणार आहेत। माणसांना मारायला बिबट्याला परवानगी, पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही। या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एंडेजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे, 1000 बिबटे इथं उपलब्ध आहेत। एंडेजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिले तर मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार। पुढची बातमी पाहूया। लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्यांची आता फेर पडताळणी सुरू झाली आहे। त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेकांनी स्वतःहूनच माघार घेतली। असंच हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतनं 8 महिलांनी अर्ज मागे घेतले, पण या 8 अर्जांपैकी 4 अर्ज पुरुषांनी केलेले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते सुद्धा घेतलेत। शिवाजी मुंजाजी भांडे, महेश शिवाजी भांडे, गजानन रामराव काळे आणि रामराव संतोबा काळे अशी चौघांची नावं आहेत। आता हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 4 पुरुषांनी फायदे घेतलेत, फोटो डुप्लिकेट वापरले, डॉक्युमेंट डुप्लिकेट दिले, अशी त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल।
असं पुरुषांनी केलेलं असेल तर 100% कारवाई केली जाईल. महिलांच्या बाबतीमध्ये घडलं असेल तर इथून पुढे दुरुस्त केलं जाईल. सध्या राज्यभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. रोजच्या रोज बिबट्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येतात आणि अशातच माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना ठार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ला होणं ही रोजची बाब बनली असून बिबट्याला असलेल्या संरक्षणामुळे त्याला मारता येत नाही. याच विरोधात सुजय विखे पाटील कोर्टातही जाणार आहेत. माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही. या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एंडेजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे. 1000 बिबटे इथं उपलब्ध आहेत. एंडेजर्डचा विषयच राहिलेला नाही. आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिले तर मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार.